विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26 या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्र या द्वितीय सत्रामध्ये आज आपण राज्यशास्त्र या विषयाची माहिती बघणार आहोत. राज्यशास्त्र या विषयामध्ये DSC 2 भारतीय संविधान आणि शासन हा मेजर पेपर BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही तासिकेमध्ये आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत होतो. या ऐतिहासिक पार्श्वभूमीचाच उत्तरार्ध म्हणून आज आपण भारतीय संविधानाची जी एक सैद्धांतिक बाजू, व्यावहारिक बाजू जी आहे, या दोन्हींचं मिश्रण आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा विषय भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 21व्या शतकामध्ये सुद्धा हा कसा विषय महत्त्वाचा आहे याची सुद्धा जाणीव आजच्या तासिकेमध्ये करून घेऊया. विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान आणि शासन किंवा प्रशासन या बाबतीत मागच्या तासिकेमध्ये आपण माहिती बघितली होती. त्याचाच एक भाग जेव्हा आपण बघतो तर भारतामध्ये संविधान कशा प्रकारे अस्तित्वात होतं, हे संविधान कशा प्रकारे कार्यरत होतं याची मागच्या तासिकेमध्ये जशी माहिती बघितली, ज्याप्रमाणे भारत या देशातील ज्या संहिता आहेत, या संहिता पूर्णतः मानवनिर्मित आहेत. या संहितेचा वेगवेगळ्या प्रमाणे प्रभाव पडलेला आहे, परिणाम पडलेला आहे. मानवनिर्मित संहितामध्ये ज्यामध्ये वैदिक काळ आहे, उत्तर वैदिक काळ आहे, मुघलांचा काळ आहे, ब्रिटिशांचा काळ आहे, या प्रत्येक काळाची चर्चा आपण मागच्या तासिकेमध्ये केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, जेव्हा मानव सभ्य संस्कृतीकडे वळला, सभ्य संस्कृतीमध्ये आल्यानंतर मनुष्य हा जीवन जगत असताना मनुष्याला पूर्णतः जाणीव झाली की मी एकटा जीवन जगू शकत नाही, या समुदायामध्ये मला जीवन जगणं आहे. त्यामुळे त्यांनी छानशी अशी एक संहिता बनवली. या संहितेतून त्यांनी आपले जीवन व्यतीत केलेलं आहे. परंतु हे जीवन व्यतीत करत असताना ज्या ज्या पद्धतीने मानवनिर्मित संहिता आहेत, या संहितेचा उपयोग केला, त्या उपयोगितेतून खऱ्या अर्थाने भारतीय व्यवस्था असेल, जागतिक स्तरावरील कोणत्याही देशाची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी न्यायाप्रमाणेच अन्यायसुद्धा घडलेला आहे. मग हा अन्याय दूर कसा करावा, या बाबतीत वेगवेगळे विचारवंत, वेगवेगळे महापुरुष त्यांच्या त्यागातून एक प्रकारे मनुष्य हा समृद्धीकडे गेलेला आहे. पण भारतसुद्धा त्याच पद्धतीने आलेला आहे. ज्याप्रमाणे 15व्या-16व्या शतकामध्ये ग्रीक युरोप संस्कृतीने सरंजामशाही, भांडवलशाही आणि मालकवर्ग या वर्गाला, या समुदायाला धिक्कार करून, या समुदायाचा तिरस्कार करून त्यांनी एक प्रकारे नवीन अशी शासन व्यवस्था निर्माण केली. या शासन व्यवस्थेमध्ये
त्यांनी सर्व मानवांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु भारतामध्ये या औद्योगिक क्रांतीचा, या विचारांचा इफेक्ट हा कालांतराने पडलेला आहे. याची गरज का भासली, या घटकांची गरज जगाला का भासली, याचे मुख्य कारण असं आहे की जी संहिता होती, या संहितेवरती वेगवेगळ्या घटकाने आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. उदाहरणार्थ, इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ज्या पद्धतीने अरिस्टॉटल यांनी जी राज्यघटना लिहिली, ती राज्यघटना खऱ्या अर्थाने संहिता आहे आणि या संहितेनुसार शासन चालवलं जात होतं. परंतु या संहितेमध्ये ज्या पद्धतीने धर्माने प्रवेश केला आणि धर्माने प्रवेश केल्यानंतर अनेक वर्षांनी या धर्माला बाजूला काढायला गेली. मग हे काढणारे जे संशोधक होते, जे रिसर्चर होते, जे माहिती प्राप्त करून देणारे अभ्यासक होते, त्यामध्ये जॉन लॉक असतील, रुसो असतील, त्याच्यानंतर जॉन लॉक, रुसो आणि स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ लिहिणारे विचारवंत, या तिन्ही विचारवंतांनी खऱ्या अर्थाने एक प्रकारे राजकीय व्यवस्थेला, सामाजिक व्यवस्थेला एक उच्च दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये या तिन्ही विचारवंतांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्या विचारातून खऱ्या अर्थाने जो समुदाय होता, ज्या समुदायावर जी संहिता चालवली जात होती, त्या संहितेमध्ये ज्या पोपगुरूने, धर्मगुरूने प्रवेश केला होता, त्याला दूर करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने या विचारवंतांनी केले. या विचारवंतामध्ये मॅकॅवली हा विचारवंत आहे. या विचारवंतांनी द प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी उपदेश दिलेला आहे की राजकीय सत्ता आणि धर्मसत्ता ह्या एकत्रित आल्यानंतर एक प्रकारे कशा प्रकारे अन्याय होतो, अत्याचार होतो, हे दूर करणं किती गरजेचं आहे. ही जी विचारसरणी 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपीय शासन व्यवस्थेमध्ये आली, तशा स्वरूपाची विचारसरणी मात्र भारतामध्ये आलेली नाही. भारतामध्ये कशी आली? भारतामध्ये भक्ती संप्रदायाद्वारे आली. परंतु भक्ती संप्रदाय हे परिवर्तन करण्यास असमर्थ ठरलं. परंतु जेव्हा या भारतामध्ये 15व्या-16व्या शतकापासून मोगलांचं राज्य होतं, पोर्तुगीजांचं राज्य होतं, डचचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, फ्रेंचचं राज्य होतं, प्रत्येकाने या देशामध्ये एक प्रकारे राज्य करणं, अधिराज्य करणं, सत्ता निर्माण करणं, या सत्तेतून एक प्रकारे त्यांनी इथली संहिता कशा प्रकारे काबीज केली, याचा सुद्धा अभ्यास आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या पद्धतीने हे समूह येतात, शासन करतात, प्रशासन करतात, ते प्रशासन शासन करत असताना त्यांची एक प्रकारे संहिता त्या समुदायावर लादतात. ज्याप्रमाणे भारतामध्ये 1600मध्ये इसवी सन 31 डिसेंबर 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश काय होता? मुघल साम्राज्य जे होतं, मुघल साम्राज्याच्या हातातून त्यांना सत्ता घ्यायची होती. ती सत्ता घेत असताना त्यांनी एक करार केला, त्याला ईस्ट इंडिया कंपनी करार म्हणतात. या कराराचा मुख्य उद्देश काय होता? तर भारतामध्ये व्यापार निर्माण करणं. भारतातच व्यापार नाही तर पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया या दोन्ही भागातून भारतात मजबूत असं व्यवसायाचं केंद्र निर्माण करायचं होतं. हे व्यवसाय निर्माण करण्यामधून त्यांनी जो करार केला, त्या करारामधून या ठिकाणी छोट्या छोट्या समूहाला जिंकत ज्यामध्ये प्लासीची लढाई असेल, ज्यामध्ये बक्सारची लढाई असेल, आणि या लढाईतून त्यांनी इथे एक प्रकारे त्यांची संहिता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांनी त्याच्या समोर गेले. त्यांनी या देशामध्ये सामाजिक परिवर्तन करण्यास प्रयत्न केले, धार्मिक परिवर्तन करण्यास प्रयत्न केले, सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. मग हे परिवर्तन करण्याचं मुख्य कारण काय होतं? तर त्यांचा मुख्य उद्देश एकच होता की या देशामध्ये जे कामगार होते ते निरक्षर होते, त्यांना साक्षर करणं. आणि साक्षर करत असताना या ठिकाणची जी व्यवस्था होती ही उत्तर वैदिक काळापासून किंवा या व्यवस्थेपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या परंपरेनुसार जे समूह निर्माण झाले होते, या समूहामध्ये जे संहिता काम केली, त्या संहितेने या वर्गावर्गामध्ये एक प्रकारे कलह निर्माण केले, द्वेष निर्माण केले. परंतु
त्या अगोदर काय संस्कृती होती, तर त्या अगोदर भारताची अशी संस्कृती होती की त्या समूहामध्ये ज्या वैदिक संस्कृतीमध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली होती, त्या वर्णव्यवस्थेनुसार कोणताही व्यक्ती कोणत्याही वर्णामध्ये, कोणताही समूह कोणत्याही वर्णामध्ये जात होता. त्यामध्ये स्त्री अथवा पुरुष असा भेद बिलकुल केला जात नव्हता. परंतु कालांतराने नियम बदलले, संहिता बदलल्या, परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याची हिंमत या देशामध्ये झालेली नाही. परंतु जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांना त्यांची उणीव लक्षात आली की या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या समूहाचे, वेगवेगळ्या वंशाचे व्यक्ती आहेत, या देशामध्ये वास्तव्य करतात. या व्यक्तींना जर आपण त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून एकत्रित केलं तर तो खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी इथे सत्ता चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो. आणि या तत्वातून त्यांनी भारतामध्ये शिक्षण हे माध्यम आणलं. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे माध्यम अशा स्वरूपाचं समजलं जात होतं की शिक्षण ज्या पद्धतीने व्यापारी लोक असतील तर त्यांना व्यापारापुरतं शिक्षण दिलं जात होतं, शूद्र असतील तर शूद्राला शिक्षणाचाच अधिकार नव्हता, क्षत्रिय असतील तर त्यांना एक प्रकारे युद्ध कसं करावं, वैश्य असतील त्यांना व्यापार कसा करावा. परंतु हे शिक्षण देणारे जे ब्राह्मण होते त्यांनासुद्धा अनेक अडचणी आलेल्या होत्या. ह्या अडचणीतून जेव्हा ही वेळ आली की आता शिक्षण सर्वांना द्यायचं, पहिला प्रश्न निर्माण झाला, हे शिक्षण द्यायचं कसं. पश्चिम बंगालमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा वाहत होती. महाराष्ट्रामध्ये जेव्हा 1813मध्ये विधेयक पास झालं आणि या विधेयकानुसार शिक्षण देण्याची संधी निर्माण झाली, तेव्हा एल्फिस्टन हे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितले की आता आम्हाला उच्च वर्णाप्रमाणेच कनिष्ठ वर्णांना सुद्धा शिक्षण देणं संहितेमध्ये मान्य केलेलं आहे. आणि अशा संहिता ज्या आल्या त्या संहित्यातून मानव प्रेरित झाले, त्याच्यामधून महात्मा फुले प्रेरित झाले, त्याच्यातून राजाराम मोहन राय प्रेरित झाले, स्वामी दयानंद सरस्वती प्रेरित झाले. ही जी समाजसुधारकांची पिढी निर्माण झाली, या समाजसुधारकांची पिढी खऱ्या अर्थाने भारतामध्ये 19व्या शतकामध्ये निर्माण झाली.